हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्ड्यामध्ये. होप तुमची समर वॅकेशन छान चालू असेल. आपण एक टॉपिक कव्हर करणार आहे जो माझ्या हातून सुटला होता, मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमलमध्ये आणि डिव्हिजन ऑफ डेसिमलमध्ये. तो आज कव्हर करणार. छोटासा टॉपिक आहे, इझी टॉपिक आहे, ते आपण कव्हर करून टाकू आज. तर डेसिमल विथ मल्टिपल ऑफ 10. 10चे मल्टिपल म्हणजे कोणते? 10, 100, 1000, 10,000 सो ऑन, राईट. तर हे जे 10चे मल्टिपल आहे यांचं जेव्हा आपण यांनी कधी होल नंबरसोबत मल्टिप्लिकेशन केलं किंवा डिव्हिजन केलं किंवा डेसिमलसोबत मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन केलं तर त्याची एक इझी ट्रिक आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथे 7 घेतलं आणि साईडनी एक डेसिमल दिला आणि 0 0 लिहिलं. व्हॅल्यू बदलली का 7ची? नाही बदलली. फक्त एक आपण इथे काय दिलं, एक डेसिमल दिला आणि 0 0 लिहित गेलो. यासाठी कोण हा पॉईंट सांगितला, याच्याशी रिलेटेड आपण आता सॉल्व्ह करणार आहोत बिलकुल इझीमध्ये. फॉर एक्झाम्पल आपण इथे 7 घेतलं, त्याला 10नी मल्टिप्लाय केलं, त्या 7ला इथे 10नी डिवाइड केलं. ठीक आहे. तर आता जो पॉईंटवाला आहे 10ला किती 0 आहे? 1 0 आहे. इथे 10ला 1 0 आहे. तर काय होणार? 0 एकच आहे. मग काय होणार? डेसिमल एक पॉईंट म्हणजे एक डिजिट तिकडे सरकणार राईट साईडने. मल्टिप्लिकेशनमध्ये राहिलं तर राईट साईडने सरकणार एक डिजिट. 1 0 येतं, एक डिजिट राईट साईडने सरकणार, म्हणजेच सरकला 70. आपल्याला माहीत आहे 7 × 10 70च होते. एक वे सांगून राहिला मी सांगायचं. 7 होता, इकडे सरकला राईट साईडने, म्हणजे किती झाले? 70 पॉईंट, राईट. आता इथे डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन बिलकुल अपोजिट आहे. तर इथे डेसिमल राईट साईडने सरकून राहिला तर डिव्हिजनमध्ये काय होणार? लेफ्ट साईडने सरकणार. म्हणजे हा जो आहे डेसिमल तो कुठे येणार? इकडे येणार, राईट. किती 0 आहे? एक 0 आहे. म्हणजेच हा जो डेसिमल आहे इकडे आला, म्हणजेच 0.7. आता हे कसं येते आपल्याला? 7 × 10 तर माहीत आहे 70च होते. 10 × 7, राईट. आता आपण 0 घेतो. 0 घेतल्यावर पहिले काय करतो आपण? पॉईंट घेऊन घेतो. आता 10 7 जा 70 झालं. इकडे काहीच नाही, म्हणजे 0, म्हणजे 0.7 झालं. आणखी दुसरे आपण घेऊ शकतो एक्झाम्पल्स. 14 × 100 आणि 14 / 100. सेम आपण सोबत चाललो. किती? आता 14च्या इथे आहे, राईट. इथे डेसिमल आहे. किती 0 आले? 2 0 आले. म्हणजे किती पॉईंट तिकडे सरकणार? 2 पॉईंट, म्हणजे 2 डिजिट समोर. 1 1 2 0 0, म्हणजे किती आले? 1400. आता डेसिमल इथे आहे, म्हणजे किती? 2 0 आहे, म्हणजे 2 डिजिट इकडे सरकणार लेफ्ट साईडनी, म्हणजेच 1 4 1 2. कुठून काउंट करायचं? राईट साईडनी. 1 2 0 0 0.14 ॲन्सर आलं. एवढं इझी आहे. आणखी समजा इथे 1000 असते, इथे 1000 असतं तर याचं तर माहीत आहे. याच्यात तर फक्त आपल्याला डायरेक्ट 0 0 लावलं तरी होऊन जाते, है ना. 14च्या समोर डायरेक्ट 3 0 लावले तरी होऊन जाते. पण डिव्हिजनमध्ये काय? डिव्हिजनमध्ये थोडं दिमाग लावावं लागेल. आता इथे किती 0 आहे? 3 0 आहे, म्हणजे 3 डिजिट सोडून आपल्याला पॉईंट द्यावं लागेल. 1 2 तर झाले, मग आणखी एक वाढवला आपण 0.0, म्हणजे किती आन्सर आलं? 0.014. आता डेसिमलचे काय आले तर कसं काय येणार? डेसिमलवाले म्हणजे 7.5 × 10, 7.5 / 10. हे आपलं क्वेश्चन आहे. आता मल्टिप्लिकेशनमध्ये राहिलं तर कुठं सरकते म्हटलं? राईट साईडने सरकते. मग काय करायचं? डायरेक्ट हा इकडे सरकला, म्हणजे किती झालं? 75 झाला ना. हा जो डेसिमल आहे तो राईट साईडने सरकला, म्हणजेच 75 झाला आन्सर. इथे डिव्हिजनमध्ये राहिलं तर काय? लेफ्ट साईडने सरकतो. किती? इथे एकच 0 होतं, म्हणजे किती डिजिट सरकणार इकडे? लेफ्ट साईडने एक डिजिट, म्हणजे हा जो होता तो इकडे आला, लेफ्ट साईडने सरक, म्हणजे आन्सर किती आला? 0.75. एवढं इझी आहे. इकडे आणखी घेतो म्हटलं तर काय 4325.73
इंटू 1 2 3 हे आपला क्वेश्चन आहे. किती झिरो आहे तर 3 झिरो आहे. म्हणजे हा जो डेसिमल आहे किती डिजिट सरकणार 3 डिजिट सरकणार. तर मग 4 3 2 5 7 3 2 डिजिट कवर केले. आणखी पाहिजे कारण की 3 आहे. 1 2 झालं. इकडे 0 0 लिहिलं का नाही लिहिलं का सेमच होते राईट. हेच डिव्हिजनमध्ये असतं तर काय केलं असतं मग. हे समजा डिवाइडमध्ये असते 100,000 तर किती डिजिट लेफ्ट साईडने सरकला असता 3 डिजिट सरकला असता. किती आहे म्हणजे 1 2 3 हा जो डिजिट किती सरकला असता 3 डिजिट म्हणजे 4.3257 समजलं. एवढं इझी काम होतं. हे छोटासा टॉपिक होता म्हणून मी कवर केला. माझ्या हातून सुटला होता तो लास्ट व्हिडिओमध्ये म्हणून. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. होप तुम्हाला सर्व समजलं असेल. छान कन्सेप्ट समजला असेल. छोटासा टॉपिक होता माझ्या हातून विसरलो होतो म्हणून मी या व्हिडिओमध्ये कवर केला. ओके तर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना आणि टीचिंग आवडली असेल तर नक्की लाईक करा. मित्रांना नक्की सांगाल कारण की या व्हिडिओ सिरीजमध्ये त्यांचं प्रॉफिट होणार आहे कारण की आपण फ्रीली शिकून राहिलो आहे आणि स्टडीमध्ये नक्की हेल्प होणार. ओके आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. समर वॅकेशन एन्जॉय करा. तोपर्यंत बाय.